बहुत हालत बेकार हो चुकी है गाइस, देख सकते हो आप। ये देख के हमारे सबकी फटी पड़ी है। ऑलराइट गाइस, हमने शॉर्टकट ले लिया था, वो देखो क्या सीन है। गलती हो गई, गलती हो गई, मोए मोए हो गया। गुड मॉर्निंग गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। तो कैसे आप? आज हम जा रहे हैं रायगढ़ को। आज का व्लॉग रायगढ़ पे होने वाला है, कल का व्लॉग बासोटा किले पे होने वाला है। अभी हम हैं सातारा में, तो अभी सुबह के बजे 6:30 बजे सुबह के। इधर हमारे 5-6 बाइकें हो चुकी है, तो कम से कम और 4 से 5 बाइकें हैं हमारे ग्रुप में। तो तगड़ा वाला लाइनअप आपको देखने को मिल सकता है आज के व्लॉग में। और आज का व्लॉग एकदम धांसू होने वाला है, क्योंकि हम अपने रायगढ़ को पहली बार जा रहे हैं। जीवन में एक बार तो रायगढ़ अपना देखना चाहिए गाइस, जो भी महाराष्ट्र से या इंडिया से। छत्रपति शिवाजी महाराज का इतिहास सबको ही जानना चाहिए। रोड तो बहुत सही है, लेकिन ठंडी इतनी ज़्यादा है ना गाइस, ठंडी से एकदम हालत बेकार हो चुकी है, एकदम हालत ख़राब हो चुकी है। हम जस्ट पहुँचे अभी केळघर घाट में। बहुत ही प्यारा घाट है, ओनली सीमेंट का रोड नहीं चाहिए था, टायर ज़्यादा ग्रिप नहीं पकड़ पाता, इसलिए ऐसा रोड मेरे को बिल्कुल भी पसंद नहीं। फिर भी ठीक है, काम चला हुआ है। गाइस हम पहुँच चुके हैं अभी महाबलेश्वर में। मैंने सोचा था कि 7:30 बजे तक हम महाबलेश्वर में होंगे। एग्जैक्टली 7:30 बजे ही हम महाबलेश्वर में पहुँच चुके हैं गाइस। 4-5 बंदे हमारे पुणे से आ रहे हैं, वो तारामीर घाट से रायगढ़ में आएंगे और हम महाबलेश्वर से रायगढ़ में जाएंगे। तो दोनों को उनको पड़ता है 130 से 150 किलोमीटर, और हमें हमारे गांव से पड़ता है 200 किलोमीटर। लेकिन ये रोड तो सही है, इसलिए ज़्यादा टाइम में डिफरेंस नहीं आएगा। वो भी 9 से 10 बजे तक पहुंच जाएंगे और हम भी 9-10 बजे पहुंच जाएंगे। तो अभी धूप आने लगे तो ठंड थोड़ी कम हो गई है, इसलिए थोड़ा बहुत अच्छा फील हो रहा है। ऊन पडलं तर बरं वाटतं। तो बाइक्स को करते स्विच, चलो। तो ये मैंने नया वाइजर लिया है, तब से विजिबिलिटी बहुत अच्छे हो चुके हैं हेलमेट के। पहले वाला वाइजर पूरा स्क्रैचेस से भरा पड़ा था। तो गाइस अपना ब्रेकफास्ट हो चुका है, तो अभी हमें महाबलेश्वर में, तो इधर से 70-80 किलोमीटर होगा अपना रायगढ़। तो इधर से निकलते हैं फटाफट से। पुणे से भी वो बंदे आ रहे हैं, वो भी बीच रास्ते में है। तो चलो बैठो। चष्मा तर घातला जी, वाट लावण्याचा की बसा। अभी बाइक को करते इधर न्यूट्रल, बंद नहीं करेंगे बाइक को, खाली न्यूट्रल करके छोड़ देंगे। घाट सेक्शन में फ्यूल बचाने की निंजा टेक्निक, बाइक को न्यूट्रल कर लो। हाँ हम मालूम है, तेरे बाप को मत सिखा, चल। घातली म्हातारी चालू दे काय पुढे।
फाइनली हम रायगढ़ में आ गए। आई थिंक जो आगे दिख रहा है वही रायगढ़ होगा अपना। 2 किलोमीटर बता रहा है, मतलब वही किला है। गाड़ी में तो मज़ा आ गया, लेकिन ट्रैकिंग में पूरी तरीके से फटने वाले हैं हमारे। इतना आसान किला नहीं है ट्रैक करने में। अभी पार्किंग की सुविधा किधर है देखना पड़ेगा। हम आने से एग्जैक्ट 2-3 मिनट पहले हमारे पुणे से जो बंदे आने वाले थे वो आ गए थे। तो इतना टाइम का परफेक्शन, इतना परफेक्ट टाइमिंग पे अपने बंदे पहुंच गए। तो इधर से निकलते हैं अब रायगढ़ की तरफ। झालं काय आता झालं ना? टायमिंग मॅच झालंय ना? ओके ओके, मग काय टेन्शन नाही। किती वेळ झाला येऊन? जस्ट आता झालं ओके, टायमिंग एकदम परफेक्ट मॅच झालं। फोन लावायला उतरलेलो गाडी। बाइक के लिए पार्किंग ढूंढते भाई, तो पैक हो गए, पूरा पैक हो गया। लाओ ये बाइक्स कर दिए पार्क। अभी ट्रेकिंग करते चलो। इधर से रायगढ़ की चढ़ाई इधर से शुरू होती है। तो आप ना ऐसा जाओ कोणाच्या मोबाईलला रेंज आहे? सरोज 2 मिनिट चालते। पसार झाला पायऱ्या चढलं नाही तर मरायला ते राहिले। अभी तक 50 सीढ़ियाँ चढ़ी नहीं, तब तक ये लोग की हालत देखो। यार चला की चला दस मिनट भी नहीं हुए, आप हालत चेक कर सकते हो। बैक कर ना गए थे। है ना, क्या हालत है? बहुत बुरी हालत है। बुरा हालत है ना बेकार। अभी तक 10% भी नहीं होगा। नाव असते ना पाय ठेवले त्याच्यामुळे 9 वाजता निघलो होतो। सलाम। अरे पाय फुटले गेले बाबू। दमले गम कस लय दमले। सरबत घ्यायचा, सरबत घेता घे घे। पत्थर देखो, वो अगर गिरा ना 4-5 आदमी की जान ले सकता। हे लगा व्हिडिओ घ्या आला इथं वरती लगा। ये देखो विक्रम येताळ, विक्रम येताळ। गाडी पुसतोय ना, पुसतोय नायट्रो नॉस लावून 100 रुपयाला सेवा आहे बरं। 100 रुपये सेवा आहे का? किती किलोमीटर? संपले नाही परवडत हे तुझंच का मला?
बर हे मला मी रोज रनिंग करतो रोज रनिंग करतो मला काय वाटणार नाही मला काय वाटणार थांबलो कुठं थांबलो कुठं खात पीत आलोय आम्ही 4 ठिकाणी सरबत त्याला विचार चढलाय तर चलो का खोळा बांबू कप्टर चुकले मला चालू द्यायला लागले नाहीतर वर गेलो हम आ गए महादरवाजा पे 7 वेळा पाणी पिऊन 7 वेळा कलिंगड नाश्ता खाऊन आलोय पहिले सुटले संपले कोणाची सोन्याचे सुटते देखो महादरवाजा कितना बड़ा महादेव जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय श्रीराम जय श्रीराम काय म्हणायचं बघ की लय आता ठेवलं नाही जास्त आता आलं नाही पाहिजे ना हाती पण बसलं नाही पाहिजे रायगढ़ के कुछ पुराने तोपे दिखत हो आपको लोखंड जायचं दगडाचं येतं एवढं बनवलं 60% ट्रेकिंग हो गई है हमारे तो बहुत ही पानी चलते इधर से यहाँ पे ट्रेकिंग हम बहुत ऊंचाई पे आ गए देखो कितना ज़्यादा ही ऊंचा है हमारा किला बहुत हालत बेकार हो चुकी है गाइस देख सकते हो आप इसलिए आपको रोज एक्सरसाइज करना चाहिए वरना हमारे जैसे हालत हो सकते हैं अरे काय खाल्लं वाटा दुखते शॉर्टकट वाट वो दिख रहा है उसको टकमक टोक जय जय श्रीराम जय श्रीराम इसको बोलते हैं हाथी तालाब बोलते हैं इसको एलिफेंट टैंक तो इसकी जानकारी इधर दी हुई है आप लोग पॉज करके देख सकते हो गाइस इतनी गर्मी में भी इधर पानी है देखो फाटीत नाही एक सुटलाय बाई इसके लिए की पूरी जानकारी हम नहीं बता सकते तो हम एक गाइड लेंगे और ये माहिती इंफॉर्मेशन हमें मराठी में बताएंगे तो ये वीडियो मराठी में होगा इससे आगे जो भी वीडियो रहेगा वो मराठी में रहेगा शिवम्या कुठे आहे
हे बरं जाऊया ना वरती, चला की हे चला. सिरकाई देवी मंदिर दर्शन लेते हैं. ये देखो कुछ प्राचीन मूर्तियां हैं इधर. तो हमने गाइड लिया है किले पे. 1000 रुपये में 22 पॉइंट के बारे में इंफॉर्मेशन देंगे वो. तो इंफॉर्मेशन मराठी में रहेगी. तो इससे आगे वाला ब्लॉग मराठी में ही रहेगा. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत मी तुमच्या ग्रुपचे सहर्ष स्वागत करतो. माझं नाव सखाराम मावकीरकर आहे. तुम्ही रायगडावरती येताना पायी चढून वरती आलात बरोबर. हो. ही रायगडाची पुढची बाजू आहे. पण रायगड किल्ल्याला टोटली 2000 पायऱ्या आहेत. पायी वरती यायचं म्हटलं तर 2 तास लागतात. पण रायगडाला 4 टोक आहेत. पूर्वेला भवानी कडा, पश्चिमेला हिरकणी बुरुज, दक्षिणेला वाघ दरवाजा आणि उत्तरेला टकमकतो. हा मधला परिसर 1200 एकरचा आहे. म्हणजे गड पूर्ण पाहायचं म्हटलं तर 2 दिवस कमी पडतात. एवढा हा गड मोठा आहे. 2 दिवसामध्ये गडावरती आपण 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या आणि 300 इमारती पाहू शकतो. रायगडाची समुद्र सपाटीपासून उंची आहे 2851 फूट आणि पायथ्यापासून 1375 फुटाची हाईट आहे. म्हणजे रायगड ही आपल्या राजांची दुसरी राजधानी आहे. महाराजांची पहिली राजधानी राजगड हा पुण्यामध्ये येतो. गडाची राजधानी म्हणून निवड का केली? हा रायगड एकमेव असा डोंगर आहे. या गडाचा पायी मार्ग सोडला तर रायगडाला कुठेही तटबंदीची जरूरत नाहीये. तुम्ही पायीवर त्याला तुम्ही या गडाचा अनुभव घेतला असेल. शिवाजी महाराजांच्या आधी या गडावरती चंद्रराव मोरे होते. हे चंद्रराव मोरे जावळीचे होते. जावळीचं खोरं म्हणजे रायगडाच्या दक्षिणेपासून प्रतापगडाच्या पायथ्यापर्यंत. मुलांना 1 मिनिट शांत थांबा. प्रतापगडाच्या पायथ्यापर्यंत हे पूर्ण जावळीचं खोरं लागतं. या जावळीच्या खोऱ्याचं त्या काळामध्ये वर्णन केलं जात होतं की दिवसा सूर्याचं किरण जमिनीवरती पोहोचू शकत नाही, इतकं घनदाट जंगल होतं. शिवाजी महाराजांनी हा गड चंद्रराव मोऱ्यांकडून 15 मे 1656 मध्ये जिंकून घेतला. हा रायगड किल्ला 12व्या शतकापासून आहे. गडाची 14 नावे होऊन गेली. म्हणजे या गडावरती जसं सत्ता होत गेल्या तसतशी गडाची नावे बदलत गेली. गडाचं मूळ नाव तर रायरी, राजगिरी, जम्बूद्वीप, तनस, रासीवटा, नंददीप, बदेनूर, पूर्वेकडील झुब्राटर, भिवगड, इस्लामगड आणि रायगड. पण 1656 ते 1670 पर्यंत रायगडाचं बांधकाम केलं. बांधकाम करणारे राजांचे आर्किटेक्ट होते. त्यांचं नाव होते हिरोजी इंदुलकर. या रायगडाचं बांधकाम चालू असताना शिवाजी महाराज रायगडावरती नव्हते. गडाच्या बांधकामासाठी पैसा नव्हता. मग हिरोजीने काय केलं? स्वतःचा वाडा जमीन विकलं. रायगडावरती आले, एका झोपडीमध्ये राहिले आणि वाडा जमीन विकून जो काय पैसा मिळाला होता त्यामध्ये गडाचं बांधकाम केलं. अशी महाराजांना लोक मिळाली होती म्हणून हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. पण आता आपण हा जेवढा गड पाहणार पूर्ण उद्ध्वस्त पाहणार. जर का विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये गड किल्ले तुटलेले आहेत. राजस्थानमध्ये चांगले. कारण इंग्रजांचा हेतू होता की त्यांना मराठ्यांचा इतिहास नष्ट करायचा होता. मराठ्यांची ताकद ही मराठ्यांच्या इतिहासावर आहे. इतिहास नष्ट केला तर मराठी शरण येतील. पण याच्यावरती एक म्हण आहे की अंधाराला घाबरत नाही, आबालाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही, ही मराठ्याची जात आहे. म्हणून प्रख्यात करईच्या पाण्यामध्ये लिहून ठेवतात की बाकी सर्वांना भूगोल आहे पण माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे. म्हणून 10 मे 1818 या रायगडावरती इंग्रजांचे 2 अधिकारी आले. कर्नल पॉर्थर, मेजर हॉल. त्यांनी गडावरती तोफांचा मारा केला. पहिल्यांदा त्यांनी गडाचं दारू कोठार उद्ध्वस्त केलं. नंतर त्यांनी हा गड उद्ध्वस्त केला. इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे गड 11 दिवस जळत होता. म्हणजे लाकडी छत होतं हे पूर्णपणे जळून गेलं. त्यानंतर तुटलेले अवशेष आता आपण पाहणार आहोत. तसे टोटली आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराजांचे 360 किल्ले होते. राजांना फक्त 2च गड जिंकता नाही आले. एक संभाजीनगरमध्ये देवगिरी किल्ला आणि दुसरा मुरुड जंजिरा. पण मुरुड जंजिरा किल्ला घेण्यासाठी संभाजी महाराज गेले होते. जवळपास संभाजी राजांनी मुरुड जंजिरा किल्ला जिंकलाच होता. कारण त्यावेळी मुरुड जंजिरा किल्ला हा सिद्धीच्या ताब्यामध्ये होता आणि सिद्धीने औरंगजेबाची मदत मागितली. मग औरंगजेबाने बाकीच्या गड किल्ल्यांवरती आक्रमण करायची सुरुवात केली. त्यामुळे संभाजी महाराजांना तो किल्ला सोडून दुसऱ्या किल्ल्यांवरती जावं लागलं.
जर का तुम्ही कधी मुरुड जंजिऱ्याला गेलात तर त्याच्या बाजूला एक किल्ला आहे पद्मदुर्ग, स्वतः संभाजी महाराजांनी बांधला होता. आपल्या संभाजी महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे, कारण संभाजी महाराजांनी सतत 9 वर्ष लढाई केली होती, एकही लढाई हारले नव्हते. 42 दिवस ते मरणाशी झुंजत होते. म्हणजे जगावं तर शिवबासारखं आणि मरावं तर संभासारखं. म्हणून औरंगजेब बोलतो की उस शिवा ने एक संभा को जन्म दिया, वैसा एक संभा हमारे घर में पैदा होता तो मैं पूरे हिंदुस्तान पे राज करता. औरंगजेबाची 3 पोरं होती, पण संभाजी राजांनी इतकी शूर पराक्रमी नव्हती. या रायगडाच्या चारी बाजूला सह्याद्री पर्वत आहे. गडाला कोणताही सह्याद्री पर्वत किंवा डोंगर ह्याला कनेक्टेड नाहीये, जोडलेला. म्हणजे गुलाबाचं फुल एका कळीमधून उगम पावता हा रायगड एका खडकापासून बनलाय. जर का आपण खालून पाहिलं तर फक्त वरती डोंगर दिसतो, पण गडावरती आल्यानंतर समजतं की रायगडावरती 1200 एकरचं पठार आहे. रायगड किल्ल्यावरून आपण 8 किल्ले पाहू शकतो, पण त्यासाठी मात्र वातावरण क्लिअर पाहिजे. तोरणा, राजगड, प्रतापगड, महाबळेश्वर, मकरंदगड, सोनगड, मानगड आणि लिंगाणा दिसतो. आता सध्या ढगाळ वातावरण आहे. जर का तुम्ही कधी मार्चच्या नंतर आलात ना तर अगदी एप्रिलमध्ये तर व्यवस्थित किल्ले पाहू शकतो. इथे समोर महाराजांची मूर्ती आहे. राजांच्या राज्याभिषेकाला 300 वर्ष पूर्ण झाली, मग ही मूर्ती या ठिकाणी बसवली. मूर्तीचे शिल्पकार आहेत गणेश पाटकर, सहस्त्र बुद्धे. गडावरती इंदिरा गांधी आल्या होत्या 1974 मध्ये, तेव्हा त्यांनी मूर्ती बसवली. जे मूर्तीवरती छत्र आहेत हे छत्र 2 जून 2012 मध्ये शिवप्रतिष्ठान सांगली संभाजी बेरी गुरुजी यांनी हे छत्र बसवले. हा जो समोरचा पठार आहे ग्राउंड, याला होळीचं ग्राउंड म्हणतो. आपण पण सिमल्यामध्ये होळी खेळतो तसे त्या काळामध्ये ह्या ठिकाणी होळी खेळायची. आणि या गडावली होळी पेटली की आजूबाजूचे गड किंवा गाव तर त्या ठिकाणावरची होळी पेटायची, मानाची होळी इथे पेटायची. समोरची व्हाईट पात्र इमारत आहे, याला हत्तीखाना म्हणतात. राज्याभिषेकासाठी खालून 2 हत्ती वरती आणले होते. मी हत्ती कसे आणले होते तुम्हाला सांगणार आहे. राजांच्या राज्याभिषेकासाठी खालून 2 हत्ती वरती आणले होते. त्या हत्तींचं पालन पोषण त्या ठिकाणी केलं होतं. आता ही समोर बाजारपेठ आहे. या बाजारपेठीची लांबी 800 फूट आहे, रुंदी 40 फूट आहे. 44 दुकानं आहेत. घोड्यावरती बसून खरेदी केली जायची, म्हणजे घोड्या इतकी हाईट आहे. बाजारपेठेचा व्यापारी होता नागाप्पा शेट्टी, कर्नाटक मधून इथे आलेला. जेवढी बाजारपेठ आहे, जेवढ्या दुकानांना लागेल तो माल पुरवायचा, पण त्यांनी एवढं काम करून इथे त्याला स्वतःचं नाव टाकण्याची परवानगी नव्हती. त्याने एका नागाप्पा शेट्टी नावावरून नागाचं सिम्बॉल काढून ठेवलं. बाजारपेठेची काही दुकानं पुढे गेलो की ते नागाचं सिम्बॉल पाहायला मिळतं. आता बाजारपेठेतून सर्व शेवटी आपण समाधीला जाणार आहोत, पण आता आपण एक एक पॉईंट पाहत माहिती घेत पुढे जाऊ. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आता आपण अति महत्वाच्या जागेवरती आलेले आहोत, कारण ह्या रायगडाने एक आनंदाचा सोहळा पाहिला होता, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. आणि तो राज्याभिषेक याच जागेवरती झाला होता 6 जून 1674 मध्ये. सर तुम्ही राज्याभिषेकाचं छायाचित्र पाहिलं असेल ना, पोस्टर. त्या फोटोमध्ये बघा एक पांढरी व्यक्ती राजांना स्वतःची कॅप करून राजांना मानाचा मुजरा करताना दाखवलाय. त्याचं नाव होतं हेनरी ऑक्झेंटेड इंग्रज होता. हा महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आला होता. पण महाराजांचा राज्याभिषेक कशा कशा प्रकारे झाला त्याने त्याचं वर्णन त्याने आपल्या स्वतःच्या डेली डायरीमध्ये लिहून ठेवलं होतं, BBD मध्ये. अजून सुद्धा त्याची ती डायरी उपस्थित आहे आणि त्या डायरीचं लॉंग फॉर्म आहे बॉम्बे बुक ऑफ डगलस. आता जो समोरचा गेट आहे या गेटला नगरखाना म्हणतात, कारण त्या काळामध्ये एक नियम होता, नगारे वाजले की गडाचे दरवाजे बंद व्हायचे. याची 52 फूट हाईट आहे, पण याची प्रतिकृती पाहून इंग्रजांनी मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया तयार केला. आता नगरखान्यापासून ते सिंहासनापर्यंत किमान जे मधलं अंतर आहे 200 फुटाचं अंतर आहे. महाराजांच्या काळामध्ये माईक व्यवस्था नव्हती. राजे जरी भाषण करत असले तरी 4 कोपऱ्यामध्ये ऐकायला जायचं, किंवा जरी ह्या ठिकाणाहून जे कोणी खुसखुसलं राजांना तिथपर्यंत ऐकायला जायचं. अजूनही इथून शांत आवाजामध्ये बोललं तिकडे ऐकायला जातं, पण शांतता पाहिजे, याला आता आपण इको साऊंड म्हणतो. समोर महाराजांचं सिंहासन आहे, राजांची बसण्याची जागा. आता मात्र सिंहासन हे पंचधातूचं आहे, 5 धातूपासून बनवलेलं. याची स्थापना 1985 मध्ये झाले. भारताचे 7वे राष्ट्रपती होते डॉक्टर ज्ञानेश्वर सिंग यांनी हे सिंहासन बसवले. त्यामध्ये जी मूर्ती आहे ती मूर्ती 6 जून 2009 मध्ये कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ही मूर्ती बसवली. पण असं पूर्वी 32 मण सोन्याचं सिंहासन होतं. 1 मण म्हणजे 40 किलो, असं 1280 किलो सोन्याचं होतं. पण काही लोक बोलतात की इंग्रज घेऊन गेले आणि काही लोक बोलतात की मुघल घेऊन गेले. हा राजांचा दरबार आहे, याला दिवाणी हाव असं म्हणतात. आपल्या महाराजांचा राज्याभिषेक या दरबारामध्ये झाला होता. मी मगाशी बोललो की तुम्ही राज्याभिषेकाचे छायाचित्र पाहिले पोस्टर, त्या फोटोमध्ये जो इंग्रज हेनरी ऑक्झेंटेड रायगडावरती आला होता आणि महाराजांचा राज्याभिषेक कशा प्रकारे झाला त्याचं वर्णन त्याने आपल्या स्वतःच्या डेली डायरीमध्ये लिहून ठेवलं होतं. मग तो हेनरी ऑक्झेंटेड म्हणतो की महाराजांच्या राज्याभिषेकासाठी या दरबारामध्ये 6000 लोक उपस्थित होती.
या दरबारावरती सागवणी लाकडाखाली पैठणी कापडाने सजवलेला महाराजांचा असा एक दरबार होता. राजांचं सिंहासन 32 मन सोन्याचं होतं. राज्याभिषेकासाठी राहण्या राष्ट्रप्रधान जिजामाता, संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि गागा भट्ट उपस्थित होते. पण महाराज नेहमीप्रमाणे पहाटे 5 वाजता जगदीश्वराचे दर्शन घेऊन आल्यानंतर या नगरखान्यासमोर 2 हत्ती आणि 2 घोडे सजवले होते. नगरखान्यावरती नगारे, सनई, चौघडे वाजत होते. महाराज दरबारामध्ये आले. राजांचं अंतकरण भरून आलं, कारण ज्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी प्राण दिलेली माणसं महाराजांना दरबारामध्ये कुठेच पाहायला दिसत नव्हती. गागा भट्टाने 2 पावले पुढे येऊन राजांच्या अंगावरती छत्र पकडलं. बालम भट्टाने महाराजांच्या हातामध्ये विष्णूची मूर्ती देऊन सप्त नद्यांचं पाणी वाहिलं. जेव्हा शिवाजी महाराजांनी इथे जिजामातेकडे पाहिले तेव्हा जिजामात्यांच्या डोळ्यातून मात्र आनंदाचे अश्रू वाहत होते. कारण साहेबांचं स्वप्न पूर्ण झालं होतं की शिवनेरीच्या मातीमध्ये खेळणारा शिवबा आज हिंदवी स्वराज्याचा राजा होणार. सिंहासनाच्या पाया चढत असताना मोरपंत पिंगळ्यांनी राजांच्या अंगावरती सोन्याच्या मोहरा उधळल्या आणि सिंहासनाच्या पायऱ्या चढत असताना शिवाजी महाराज जिजामातेने नक्कीच म्हणाले असतील की आऊसाहेब, आम्ही हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो. हा माझा तानाजी मालूस रे, म्हणजे आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचा असा म्हणणारा ताना. दुसरी पायरी चढतो बाजीप्रभू देशपांडे, ज्याने पावन खिंड लढवली. जोपर्यंत महाराज गडावरती पोहोचत नाहीत, म्हणजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोसिंदा जगला पाहिजे. तिसरी पायरी चढतो प्रतापराव गुजर आणि चौथी पायरी चढतो मुरारबाजी. महाराज सिंहासनावरती आरूढ होतात. खाली महादरवाजामध्ये 21 तोफांची सलामी दिली आणि इथे समोरच गोलफजदारांनी एक गर्जना केली की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळावतम सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. अशा प्रकारे आपल्या महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. शेवटी हा इंग्रज गडावरती पायी चढून वरती आला होता, दमला होता. गडावरती आल्यानंतर त्यांनी या गेट समोर 2 हत्तींना पाहिलं. विचार करू लागला की 2 पायाचा माणूस गडावरती येताना एवढी दमछाक झाली तर महाराजांनी 4 पायाचे हत्ती कसे आणले. महाराजांनी अशी आयडिया केली होती, रायगडावरती आणलेले हत्ती छोटे हत्ती पालखीमध्ये आणले आणि या रायगडावरती त्यांचं पालन पोषण केलं. एका हत्तीची वाढ किमान 3 वर्षामध्ये होते आणि या रायगडाचं बांधकाम 14 वर्ष चालू होतं. म्हणजे हत्तीनं मोठं करून काय उपयोग करून घेणं ही महाराजांची दूरदृष्टी होती. लहानाचं मोठं करता येतं पण मोठ्याचं लहान करता येत नाही. आता आपण दर्शन घेऊ. म्हणजे त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती आणि महाराजांनी खालून दूध वरती मागितलं होता. गावातल्या सर्व महिला दूध विकण्यासाठी रायगडावरती आल्या होत्या. एक हिरा गवळणे गडावरती दूध घेऊन आली होती. पण हिराला दूध विकता विकता उशीर झाला. नगारे वाजले, गडाचे दरवाजे बंद झाले. म्हणून ते हिरा जो किल्ल्याचा मेन गेट आहे महादरवाजा तिथे गेली. तो दरवाजा बंद झाला होता आणि तिथे पहारेकरी होते चांगोजी काटकर. ते किल्ल्याचे ठेकेदार होते. त्यांना ती विनंती करायला लागली की दरवाजा उघडा, माझं बाल पायदेशी रडत आहे. चांगोजी काटकर म्हणाले की बाई, आम्ही दरवाजा उघडणार नाही, तू महाराजांची परवानगी घेऊन ये. पण हिराला असं वाटलं की एवढ्या मोठ्या राजाकडे कशी जाणार, म्हणून ती संपूर्ण रायगड फिरली. तिला कुठेही प्रवेश करता आला नाही. शेवटी त्या टेकडीवरती गेली, तिथून ती खाली उतरली. ही जेव्हा राजांना बातमी समजली, महाराजांना आनंद झाला. महाराजांनी तिला साडी चोली बक्षिसे दिली, तिची खना नारळाने ओटी भरली. नंतर महाराज त्या हिराला म्हटलं की हिरा, तू त्यावेळी उतरताना रात्रीची उतरलीस, पण आता दिवसा उतरून दाखव. हिरा म्हणाले की मला उतरताना खाली पायथ्याला माझं बाल रडताना दिसत होतं म्हणून मी उतरू शकले, पण आता डोंगर दिसतोय, दरी दिसते, भीती वाटते, आता उतरता येणार नाही. महाराजांच्या लक्षात आलं की तिथून एक बाई गेली, मी तिथून शत्रू सहज वरती येऊ शकतो. म्हणून तिथे 20 फुटाचा डोंगर तासून घेतला, तटबंदी केली आणि त्या बुरुजाला हिरावरून हिरकणी बुरुज असं नाव दिलं. रायगडाच्या पश्चिमेला ते हिरकणी बुरुज आहे. पण हे जे समोरचे तुम्हाला 2 टावर दिसतात का, याला सप्तमंडोरे म्हणतात. जे 7 मजली उंच होते, राण्यांना हवेशीर बसला. पण याचं दुसरं एक कारण होतं की समजा खालून शत्रू येत असला तर थोडके ते टेहळणी बुरुज होते. रायगडाची पुढची बाजू तेव्हाचे राजे किल्ल्याची शोभा वाढवण्यासाठी सुद्धा असे बुरुज बांधायचे. जर का आपण एक खिडकीतून खाली पाहिलं, एक तलाव दिसतं. त्या रायगडावरती 11 तलाव आहेत आणि 84 पाण्याच्या टाक्या आहेत. म्हणजे गडावरती 2 वर्ष पाऊस पडला नाही, पाणी टंचाई निर्माण होत नाही.
कारण तुम्ही महाराजांच्या प्रत्येक गड किल्ल्यांवरती जा, तिथे पाण्याची व्यवस्था असते. मग याला गंगासागर का म्हणतात? महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 मध्ये. राज्याभिषेकासाठी काशीवरून गागा भट्ट आले होते आणि 7 नद्यांचं पाणी आणलं होतं. राज्याभिषेक करून जे काय अर्ध पाणी राहिलं त्या तलावामध्ये सोडून दिलं म्हणजे त्याला गंगासागर असं म्हणतात. याच्यावरती एक कविता आहे, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 सप्त समुद्रांचे पाणी, जल ही झाले तीर्थांची घर, नाव तयाचे गंगासागर म्हणजे गंगासागर तलाव. इथे या जमिनीच्या आतमध्ये एक छोटी रूम आहे 10 बाय 10 ची. पण आतमध्ये जायचं असेल तर टॉर्च पाहिजे, अंधार खूप आहे, रूम पाहता येत नाही. आणि या रूमला खळबत खाना म्हणतात. खळबत खाना म्हणजे महाराजांच्या महत्वाच्या गोष्टी व्हायच्या, गुप्त चर्चा या कानाचं त्या कानाला ऐकायला जाता कामा नये. थोडक्यात सिक्रेट रूम आतमध्ये. आणि खळबत खाण्याचे गुप्त प्रमुख होते, त्यांचं नाव होतं बहिर्जी नाईक. स्वराज्याचा 3रा डोला. औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याच्या दाढीला हात लावून येणारे पहिले व्यक्ती म्हणजे बहिर्जी नाईक. हा समोरचा जो बुरुज आहे त्याला बालखडी सज्जा किंवा गॅलरी म्हणतात, कारण आता आपण राजांचा राजवाडा पाहतो. राजवाड्याची ती गॅलरी, वीट बांधकाम रूम दिसते तुम्हाला, ते टाकसाल होतं. टाकसाल म्हणजे शिवराई होन, राजमुद्रा, नाणी बनवायचे, कॉइन्स वगैरे छापताना मिंट. आता जसं नाशिकमध्ये छापतात रिझर्व्ह बँक, तसे इथे छापायचे. एवढंच की आताच्या नोटीवरती सत्यमेव जयते असतं. महाराजांच्या काळामध्ये त्यांची राजमुद्रा होती. प्रतिभ चंद्र लेख्याव वर्दी विष्णुश वंदिता, शहा सुनो शिवसंशा मुद्रा भद्राय राजते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की शहाजी राजांचा पुत्र शिवाजी महाराज यांचे प्रतिभ चंद्र कोरीप्रमाणे वाढत जाणार राज्य लोकांच्या कल्याणासाठी म्हणून महाराजांनी राजमुद्रा जनतेला दिलेली होती. ही जी भिंत आहे, ज्या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत हे पूर्ण महाराजांचं राहण्याचं ठिकाण होतं. त्याला राजवाडा म्हणतात. हा राजवाडा 2 मजली उंच होता आणि याच्यावरती पूर्वी लाकडी छत होते. पण राजवाड्याला जे काय अधोमध खिडक्या आहेत, या बाजूने सुद्धा आहेत, या बाजूने सुद्धा, त्यांना टेहलनी पुरुष म्हणतात. म्हणजे पहारा करायचे. हे समजा या बाजूने शत्रू येत असला तर या बाजूने बघायचे आणि या बाजूने शत्रू येत असला तर या बाजूने बघायचे. हा राजवाडा 2 मजली उंच होता आणि याच्यावरती पूर्वी लाकडी छत होतं. हा जो समोरचा जो चौथरा आहे ह्याला न्यायनिवाडा म्हणतात. महाराजांचे अष्टप्रधान होते जे बसून न्याय वगैरे निवडायचे. म्हणजे थोडक्यात कोड पद्धती इथे बसायचे. आपण ज्या जागेवरती उभे आहोत हे महाराज याला सचिवालय म्हणतात, दफ्तरखाना, ऑफिस, कार्यालय. म्हणजे जर का आपण दिल्लीचा लाल किल्ला पाहिला तर 2 नावे आढळतात, एक दिवाणे खास आणि एक दिवाणे आम. पण हा दिवाणे खास होता खास लोकांसाठी, दिवाणे आम आपण पाहिला राजांचा दरबार आम लोकांसाठी. पण प्रत्येक चौथऱ्यांवरती हे जे काही चौकणी दगड आहेत ना बघा छोटे छोटे, त्याच्यावरती पूर्वी लाकडी खांब होते, मग त्याच्यावरती छत होतं. राजवाडा 2 मजली उंच होता. सागवानी लाकडाखाली पैठणी कापडामध्ये मशालीच्या उजेडात हे 350-400 वर्षापूर्वीचं वैभव कसं दिसत असेल हे फक्त आता आपण कल्पना करू शकतो. हे राजांचं किचन रूम होतं, मागचं बेडरूम होतं. ही जागा अति महत्वाची आहे कारण महाराजांचं निधन या जागेवरती झालं होतं. राजाने अखेरचा श्वास या जागेवरती सोडला होता. महाराजांचं निधन 3 एप्रिल 1680 मध्ये झालं आणि महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला शिवनेरीवरती. राजाने 50 वर्ष आयुष्य लाभलं आणि 50 वर्षामध्ये महाराजांनी 350 किल्ले घेतले होते. जर का आताचे 50 वर्षाचा विचार केला तर 20 वर्ष बालपणातच जातात. 30 वर्षामध्ये मनासारखं घर बांधता येत नाही. पण 125 किल्ले महाराजांनी स्वतः बांधले होते आणि बाकीचे गड राजांनी जिंकून घेतले होते. पण एवढंच की महाराजांच्या निधनांची 2 कारणं आहेत. काही जणांचं मत आहे की राजांना गुडघे रोग झाला आणि काही जण म्हणतात की विष प्रयोग, स्लो पॉइझन. पण राजांची समाधी पुढे एक मंदिर आहे बघा शेवटला, त्याच्या पाठीमागे जो पांढरा कळस आहे ती महाराजांची समाधी. राजाने त्या ठिकाणी अग्नी दिली होती. पण ही जागा महत्वाची आहे. येणारे शिवभक्त इथली माती सुद्धा आपल्या कपालाला लावतात. म्हणून तर म्हटलं जातं की जर का जिजामाता तुम्ही जन्माला आल्या नसता, जर का जिजामाता तुम्ही जन्माला आल्या नसता तर आमच्या अंगणात दिसली नसती तुळस, आणि शिवराय तुम्ही जन्माला आले नसता तर मंदिरांचे राहिले नसते कळस. महाराजांनी मंदिरांचं रक्षण केलं पण राजांनी कधी मस्जिद पाडले नाही किंवा कधी कुराण झालं नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रतापराव गुजरांची मुलगी जानकी आणि राजारामांचं लग्न याच राजवाड्यामध्ये झालं होतं. पहिल्यांदा प्रतापराव गुजरांनी भैलोल खानाला पकडलं होतं. भैलोल खाना औरंगजेबचा सरदार होता. तो भैलोल खान शरण आला. प्रतापराव गुजरांनी त्यांना सोडून दिलं कारण महाराजांच्या स्वराज्यामध्ये जो शरण येईल त्याला मरण नाही, त्याला माफ केलं जायचं. पण हे जेव्हा महाराजांना समजलं, महाराज प्रतापराव गुजरांवरती रागवले, बोलले की तुम्ही त्या भैलोल खानाला सोडलाय पण तो पुन्हा स्वराज्यावरती आक्रमण करू शकतो. आणि तसंच झालं. महाराजांच्या राज्याभिषेकाची तारीख जवळ आली. भैलोल खान स्वराज्यावरती चाल करून आला. मग शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजरांना एक पत्र पाठवलं की जोपर्यंत तुम्ही त्या भैलोल खानाचा पराभव करत नाही तोपर्यंत आम्हाला तुम्ही तोंड दाखवा. ते बघा, बेड्यात मराठे वीर दौडले 7 माऊले भैलोल खानाच्या 20,000 फौजेमध्ये शिरले. 7च्या 7 मारले गेले.
प्रतापराव गुजरांची मुलगी जानकी अनाथ झाली, मग तिचं लग्न महाराजांनी राजारामांसोबत याच राजघाट केलं. तिथे समोर पाण्याचे टाके होते आणि चौकाने ऐकत होते राजांचं वापर. याच्यावरती कसं 2 मजली होते, याच्यावरती 2 मजली होते सागाचे हा पाठीमागे गेट आहे बघा, दरवाजा, त्याला मेना दरवाजा म्हणतात. कारण महाराजांच्या काळामध्ये मेना आणि पालखी असे 2 प्रकार होते. म्हणजे मेना हा स्त्रियांसाठी होता आणि पालखी पुरुषांसाठी होती. पण छत्रपती शिवरायांच्या एकूण 8 राण्या होत्या. महाराजांनी 8 राण्या का केल्या होत्या? राजांना स्वराज्य स्थापन करायचं होतं, जेणेकरून महाराजांनी 8 गावामध्ये जरी लग्न केलं तर 8 गावातली लोक स्वराज्यामध्ये सामील होतील आणि स्वराज्य वाढेल. ज्या हेतूने महाराजांनी 8 राण्या केल्या होत्या. महाराजांची पहिली राणी सहीबाई, त्यांचं राजगडावरती निधन झालं. म्हणजे त्यावेळी संभाजी महाराज 2 वर्षाचे होते आणि पुतळाबाई खाली राहायच्या पाचाडमध्ये जिजामात्यांच्या सेवेसाठी. साहेबांचं वयमान वाढलं होतं, त्यांना गडावरचं वातावरण सहन होत नव्हतं, तेव्हा त्यांना पाचाडमध्ये वाडा बांधून दिला. उरलेल्या 6 राण्या रायगडावरती राहत होत्या. 6 राण्यांची 6 अंमल रायगडावरती आहे. त्या दरवाज्यामधून ये जा करत असं म्हणून त्याला मेना दरवाजा असं. ही गडाची मागची बाजू आहे. जे काही लोक रायगड रोपवेने वरती येतात तर ते या बाजूने येतात. पण आता रोपवे पाहायचं म्हटलं तर 128 पायऱ्या खाली उतराव्या लागतात, पुन्हा वरती चढावं लागतं. आता एका लाईनीमध्ये अशा 6 रूम्स आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 यांना राण्यांचे महल म्हणतात. गडावरती 6 राण्या राहायच्या. महाराजांना 8 राण्या होत्या. सईबाई काय रायगडावरती येऊ शकल्या नाही आणि पुतळाबाई खाली राहायच्या. तर गडावरती 6 राहायच्या. 6 राण्यांची मी तुम्हाला नावं सांगतो. पहिली राणी सईबाई, सोयरा, सकवार, सगुणा, काशी, लक्ष्मी, पुतळा आणि गुणवंतबाई अशा 8 राण्या होत्या. म्हणजे सईबाईनं संभाजी आणि सोयराबाईनं राजाराम. राजांना 2 मुलं होती, बाकीच्या राण्यांना मुली होत्या. एका मुलीचं नाव होतं कमळाबाई, दुसऱ्या मुलीचं नाव होतं रानूबाई. पण प्रत्येक राणी महलासमोर प्रत्येक एक चौधऱ्यापाई ओटे, तुम्ही ओट्याच म्हणता नाही ना, असे 6 ओटे आहेत. त्या राण्यांच्या दाशी होत्या. त्यांना इथं बसण्यासाठी किंवा राहण्यासाठी सेड होत्या, त्याला दाशी ओटा असं म्हणतात. आपण थोडक्यात सर्वन्स क्वार्टर म्हणतो. पण इथे एका लाईनीमध्ये इथे समोर काही घरं आहेत, खालच्या बाजूला वाडे, यांना अष्टप्रधानांचे वाडे होते. महाराजांचे 8 मंत्री होते. राजांना 8 आकडा हा शुभ होता. महाराजांच्या राण्या किती होत्या? 8. महाराजांचे मंत्री होते 8. राजांची राजमुद्रा होती अष्टकोनी आणि महाराजांचं सिंहासन पण अष्टकोनी होते. या ठिकाणी मोरपंत पिंगळ्या, हंबेजीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निलकंठ, अनाजी पंत, निराजी रावजी आणि रघुनाथ पंडित या ठिकाणी राहत होते. महाराजांच्या ताब्यामध्ये जेवढे गाव किल्ले गड होते त्यांचं कामकाज यांच्याकडे असायचं. एका लाईनीमध्ये समोर 3 खड्डे आहेत. या पहिल्याची खोली अगदी 22 फूट आहे, त्याच्या पुढचा 20 फूट, त्याच्या पुढचा 15 फूट. याला धान्यांचं कोठार म्हणतात. महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणी धान्य साठवायचे. हे समजा खालून शत्रूंनी वेढा दिलाय, खालून काही लोक गडावरती धान्य आणू शकत नाहीत म्हणून गडावरच्या धान्याचा वापर करायचा. आपण याला कोकणामध्ये कणगी किंवा पेव असं म्हणतो. पण जर का तुम्ही कधी कोल्हापूरमध्ये गेलात तर तिथे पण धान्याचे कोठार आहेत आणि ती फार मोठे. त्यांची नावं आहेत गंगा, यमुना, सरस्वती. महाराजांच्या नंतर रायगडावरती पेशवे आले, त्याने इथे कैद्यांची कोठडी म्हणून वापर केला. ते 7 दिवस शिक्षा द्यायचे. जर का त्यांनी गुन्हा कबूल नाही केला तर त्याचा 8व्या दिवशी टकमक टोकावरून कडेलोट करायचे. टकमक टोक पुढे. आता मंदिराची रचना पाहिलीच ना, जेवण काय केल्यानंतर तुम्ही तिकडेच जाणार आहात तर मस्जिद सारखं जाणवतं. कारण महाराजांनी पूर्वी एक आयडिया केली होती, समजा गडावरती मुघल आले तर त्याची तोडफोड करू नये. त्यांना वाटलं पाहिजे आपलं मंदिर आहे, त्यांनी लांबून नमस्कार करून ते परत पाठीमागे गेले पाहिजेत म्हणून मंदिराची रचना तशी आहे. पण त्या मंदिरामध्ये कवी भूषण आणि शिवाजी महाराज या दोघांची भेट झाली होती. आता कवी भूषण हे महाराजांच्या काळामध्ये होऊन गेले आणि कवी कलश हे संभाजीराजांच्या काळामध्ये होऊन गेले होते. पण कवी भूषण उत्तराखंडावरून आले होते. महाराजांवरती त्यांनी 350 काव्य केली होती. कारण ज्यावेळी राजांनी आग्र्यावरून सुटका केली होती त्यावेळी त्या कवी भूषणला मोठा प्रश्न पडला होता की महाराजांनी आग्र्यावरून सुटका कशी केली असेल. तो खास भेट देण्यासाठी या मंदिरामध्ये आला होता. तर महाराजांवरती त्यांनी 350 काव्य केले. त्यातलं पहिलं काव्य कवी भूषणने ते जगदीश्वर मंदिरामध्ये म्हणून दाखवलेलं. काव्य असं होतं
पहिली बघा राजा शिव छत्रपती मालिका लागायची स्टार प्रवाहवरती अमोल कोल्ह्यांची, आणि त्यामध्ये जे टायटल सॉन्ग दिलं होतं ते काव्य मी तुम्हाला सांगतो. काव्य असं होतं की इंद्र जुमी जुंब पर बाड वसवांब पर रावणस दंब पर रघुकुल राज पवन बरी बहा पर समृद्धती नहा पर जो शस्त्र बहा पर रामदुज राज द्रावद्वा धुंड पर चित्तामृग झुंड पर भूषण वितुंड पर जयश मृगराज तेज तमांस पर कानाजी मे कंस पर तोमलेंचे वंश पर शेर शिवराज शेर शिवराज. महाराजांच्या दरबारामध्ये त्याने राजकवी म्हणून 3 वर्ष काम केलं होतं. पण त्या मंदिराच्या पुढे साहेब एक गेट आहे, गेटचं नाव आहे नगरखाना. नगरखान्याच्या पायरीवरती एक नाव आहे मोडी लिपीमध्ये, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. हिरोजी इंदुलकरांनी गडाचं 14 वर्ष बांधकाम केलं. जेव्हा राजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी महाराजांनी हिरोजीने विचारलं, हिरोजी तुम्हाला बक्षीस काय पाहिजे? हिरोजी म्हटले, राजा आम्हाला काही बक्षीस नको, तुम्ही ज्या ज्यावेळी जगदीश्वराच्या दर्शनाला याल त्यावेळी तुमचं पहिलं पाऊल ज्या पायरीवरती पडेल तिथे तुम्हाला नाव टाकण्याची परवानगी द्या. म्हणून महाराजांनी हिरोजीना तिथे नाव टाकण्याची परवानगी दिली. आपल्या महाराजांची समाधी पण तिथेच आहे. राजांचं निधन झालं 3 एप्रिल 1686 मध्ये. महाराजांना अग्नी देण्यासाठी तिथपर्यंत नेले. राजांच्या समाधीच्या पाठीमागे एका वाघ्या कुत्र्याची समाधी आहे आणि कुत्र्यावरून आता सध्या वाद चालू आहे. काही लोक बोलतात की महाराजांचा कुत्रा होता आणि काही जण म्हणतात की कुत्रा नव्हता, पण कुत्र्याचं नाव होतं वाघ्या आणि त्या कुत्र्याचा इतिहास म्हणतात की त्यांनी महाराजांच्या जलते चितेमध्ये उडी मारली. त्या वाघ्याची सुद्धा त्या ठिकाणी समाधी आहे. महाराजांच्या समाधीचं पहिलं बांधकाम संभाजीराजांनी केलं होतं. काही कालांतराने समाधीची पडझड झाली, गडावरती कोणी नव्हतं. सुरुवातीला 1869 मध्ये सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले रायगडावरती आले. त्यांनी राजांच्या समाधीचा शोध लावला आणि 1926 मध्ये महाराजांच्या समाधीचं बांधकाम पूर्ण झालं. तुम्ही जगदीश्वराचं दर्शन घ्या, राजांच्या समाधीकडून नतमस्तक व्हा आणि मग परतीचा प्रवास सुरू करा. तिकडे समोर टकमक टोक आहे. टकमक टोक म्हणजे तिथे गेल्यानंतर टकमकासारखं खाली पाहावं लागतं. उंची आहे 2250 फूट. जरी कोणी गुन्हा चोरी लबाडी केली की टकमक टोकावरून त्याचं खाली कडेलोट करायची. पण सहजासहजी महाराजांच्या काळामध्ये टकमक टोकावरून कडेलोट झाले नव्हते आणि संभाजी महाराजांनी कोणाला सोडलं नाही. आता एक राणी म्हणून तुम्हाला दाखवतो. एका राणीसाठी हा एक महल होता. एकासारख्या लाईनीमध्ये 6 महल आहेत. समोर त्यांचा हॉल होता, पाठीमागे बेडरूम, इकडे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था होती, इकडे खिडकी आहे. जेवढं दगडाचं बांधकाम आहे महाराजांच्या काळामधलं आहे, विटांचं बांधकाम नंतरचं आहे. राजांच्या नंतर रायगडावरती पेशवे आले होते. 1733 मध्ये गडाचं त्यांनी मेंटेनन्स केलेला होता. आपण बांधकाम करतो तर सिमेंट आणि रेती वापरतो. महाराजांच्या काळामध्ये शिस, चुना आणि गुळ वापरायचे, त्यामुळे एवढं बांधकाम मजबूत आहे. हिरोजी इंदुलकरांनी गडाचं बांधकाम केले. त्याची त्यांनी गॅरंटी दिली की यावत चंद्र दिवा करो विलास समज मृजी बहते. जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हे बांधकाम अबाधित राहील. आपल्याला प्रश्न पडतो की गडाचं बांधकाम केलं पण एवढं दगड कुठून आणले असतील? विचार केला, खालून काही लोक गडावरती दगड आणू शकत नव्हते. पूर्वी रायगडावरती टाकी तलावांमध्ये खोदकाम केलं जायचं आणि त्यामधले काही दगड निघाले की गडाचं बांधकाम करायचे. उतरत्या भागाला तटबंदी बांधायची म्हणजे तलाव निर्माण व्हायचं. पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही योजना तेव्हापासूनच राबवली गेली. तर तुम्ही एक राणी महल पाहून घ्या, मागे टॉयलेट बाथरूम पाहून घ्या, धान्याचं कोठार पहा, समोर पालखी दरवाजा आहे, हा समोरचा दरवाजा. पालखी दरवाजातून सरळ खाली उतरा. गंगासागर तलाव आहे ना त्याच्या वरच्या बाजूने सरळ तुम्ही बाजारपेठेमध्ये जा. तिथून आपण माहितीला स्टार्ट केली, तिथेच निघाल लगेच तुम्ही. ते जेवण करा आणि मग समाधीला जा. माझी माहिती झाली, तुम्हाला सर्वांना माहिती आवडली ना? हो. जय शिवराय. बारा झाड बघ झाड बघ किती दगडा पहिल्यापासून आपल्या एवढं मोठं टॉयलेट बरं का, बाथरूम आंघोळीची. आता ही सगळी प्रॉपर्टी कोणाला? चालतं चालतं. अजून पलीकडे आहे का? हे कधी आता बांधलंय का? हे विटच आहे, ते आत्ताच आहे, पडलंय पण त्यांनी आपलं तर दाखवायचं. काकी एकच मिनिट. हा हो जावे की आपण तिथे जावे की. हो धान्याचं कोटरा तो. हो 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 धान्याच ग्रेनरी आहे. देखो ग्रेनरी. शुभम धान्याचं कोटरा आहे ते. शेड्यूल सिस्टम ॲडव्हान्स सिस्टम आहे बरं का. सिस्टमॅटिक आहे बघ वाढ बघ की जाणार खाली उतरायला जागा. अष्टप्रधानाची वाडी कसं सिस्टमॅटिक भरले बघ केलं का विचारच करू शकत नाही आपण माहिती. इकडे मोठ्या अंधार ते 4 रूम माहिती.
7 मजली हे होतं ते बुर्ज केवढं असेल की कसं बांधलेलं सांगतोय नाही ए कसं बांधलेलं राहिलं 1 मजलं बी नाही 7 मजलं किती वर असले अरे हे एक मजला आपल्याला गेलेलं का नाही औरंगजेबाला भेटा गेलेलं का नाही तेव्हा तिकडं बघून आलेलं ती परत इथं गरम करून बनवायची काय रे नाणी तुला बनवायचं राजमुद्रा कसं बांधलं असं लगा एकदा लगा बरं का एक खलबत खाना है देख सकते हो कुठं गेला तर तो उडी मारली बॅटरी लावून आपल्याला लाव घे टॉर्च ह्याच्यावर लाव मी जाऊ का पुढं ब्लॉक फेल रस्ता थांबायला गर्दी घर दे सिक्रेट आता बांधलं दुसऱ्या दिवशी पडती वॉटर आहे विचार कर वॉटरप्रूफ आहे आणि थंडी गरमी काय विषय गाण्यावर बाबा हाय खरंच आहे बाहेर चला जो भी सिक्रेट थे बोला जाता था सिक्रेट थांबा जवळपास 1 किलोमीटर मार्केट आहे बाबा घोड्यानं बाजार करता यावं म्हणून एवढी मोठी चौतारा बांधली इसकी इतनी हाइट क्यों है पता है क्या आपको? ये देखो एक लगभग 4 फीट तो होगी 4 फीट तो हाइट होगी है। पहले लोग इधर घोड़े पे बैठ के बाजार करते थे इसलिए इसकी हाइट इतनी ज़्यादा है। देख सकते हो इतनी बड़ी बाजार पेटे देख सकते हो। ऐसा था और एक दूसरे से कनेक्टेड नहीं है, अलग अलग है, सब अलग अलग है। मेरे को लगा पहले कि अंदर से एक दूसरे के तो इधर करते थोड़े पेट पूजा, बाद में उस तरफ जाएंगे। आ गए अभी जगदीश्वर मंदिर में। मंदिर पूरे पत्थर से बना हुआ। तो ये जगदीश्वर मंदिर है, आपको मस्जिद जैसा दिखाई देता होगा। ये इसलिए ऐसा बनाया है क्योंकि जो मुगल थे वो इस पे हमला ना करे, उन्हें लगे कि मस्जिद ही है।
ये जा रहे हैं हम अभी टकमक टोक की तरफ। इधर जिसको सजा देनी हो उधर उनको इधर से फेंक दिया जाता है ऊपर से, तो आपको दिक्कत है। ओह इधर से गढ़ पूरा देख सकते हो आप। इतर काय फोटो खतरनाक गेले बसलो ना, पण नाही लागा बसायचं म्हणजे भ्याच आहे नदी कशी नाली होऊन दिसायली एवढी एवढी तर काय खरंच बघण्यासारखं आहे. कोपऱ्यावर जावे चला. ओहो. एवढं खाली उतरायचं सरळ असलं तर काय नव्हतं रे. चार पट जाऊन यायचंय. पॅराग्लायडिंग करूया का? पॅराग्लायडिंग करूया लागा टाप रे माझ्याकडे. नाही लागा पॅराग्लायडिंगला सुद्धा काढा शर्ट. पॅराग्लायडिंगला सुद्धा पटेल मध्ये घेत ना एवढ्या उंचाईवरून पॅराग्लायडिंग काय नाही कुठं पडून काय सांगत नाही. ये हम आ गए टकमक टोक पे। अरे भाई क्या सीन, गंदा वाला सीन है भाई इधर। भाई चकरा जा रहा है सिर, ये देखो हमें उधर जाना है नीचे। इतनी ऊंचाई पर चढ़े हम। आपण एवढं वर चालत आलोय बाई खाली, एवढं वर चालत आलोय आपण बैल खाली उंची बाई किती अरे ते फोनच तर फाटून राहिली मग आता. वरनं बैल वाटत ना आपण एवढं चाललोय है ना। ये देख के हमारे सबके फटी पड़ी है। ऑलराइट गाइस, ऐसे आप लोग बेकार से ना प्रकाश भाई आवा. अब भाई देखो अब शॉर्टकट के चक्कर में हमने शॉर्टकट ले लिया था। वो देखो क्या सीन है, गलती हो गई. गलती हो गई, मोए मोए हो गया सीधा एकदम सीधा गिरा ना गिर ही जाएंगे। अरे भाई हार्ड है, बहुत हार्ड है। खाचा काढले ते बरं का त्याने, खाचा पाडले त्या माझं बोट माझ्या मते तिथेच राहणार आणि माझं पाय खाली जाणार आहे। तर इथनं पडलं का नाही इथपर्यंत जायला का असं, तिथनं पडल्यावर नाही पर्यंत गडात आपटल कुठेतरी. आफ्टर घेऊन पुढे पडल्यावर थोडं पडलं तिथं जगेल तर मॉडल बिडल काय तर होईल। भाई बहुत ही हार्ड ट्रेकिंग है शॉर्टकट के चक्कर में। देखो नीचे देखो, इससे हार्ड है भाई साहब, गंदा वाला सीन है। ट्रेकिंग से ज़्यादा अभी शॉर्टकट की वजह से पूरा फंस गए भाई, गलत चीज़ है। अरे नेटवर्क आहे का? नाही रे, मला तर आल्यापासून नेटवर्क नाही। मला ना माझं पाय तिकडे दरीकडेच पळते। तो गाइस हमारी ट्रैकिंग हो चुकी है पूरी, हम नीचे आ गए किले के, देख सकते हो आप पूरे नीचे आ चुके हैं। तो व्लॉग का करते हैं इधर ही एंड, तो वीडियो को करते हैं इधर ही एंड। जिसने भी चैनल को सब्सक्राइब नहीं किया चैनल को सब्सक्राइब करो। और कल का व्लॉग अपना वासोटा किले पे आएगा, तो उसका वो वीडियो भी पूरा देखो। थैंक यू फॉर वॉचिंग गाइस, मिलते हैं नेक्स्ट वीडियो में।